हॅलो फ्रेंड्स. तर एज इज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर आज आपण मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरचं चॅप्टर 2 युनिट 2 कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजचं सेकंड लेक्चर पाहतोय. सब्जेक्टवर 22/602 सेम 6वी सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ह्यासाठी ॲप्लिकेबल असलेले. तर चालू करूया आपण लेक्चरला. शक्यतो लेक्चर संपूर्णतः पहा, ऑब्झर्व करा, नीट ऐका, कारण की पेपरसोबतच आपल्याला साईटवरचे सुद्धा बरेचसं नॉलेज ह्यामधून कवर होईल असं आपण जास्तीत जास्त ट्राय केलेला आहे. कित्येक साईट्सवर स्वतः फिरून हा डाटा कलेक्ट केलेला आहे आपण, त्यामुळं एक्सप्लेनेशनसुद्धा त्या पद्धतीने आपण करतोय यामध्ये की कशा पद्धतीने डिस्ट्रेस होऊ शकतात, काय त्याचे कॉजेस असू शकतात, हे काय आहे आपण स्वतः पाहिलेले आहेत, फोटोग्राफ केलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी स्वतःहून, जेणेकरून आपल्यालाही ते एक्सप्लेन करायला सोपं होतंय. आणि जेव्हा ते एक्सप्लेन करणं सोपं होतं तेव्हाच ते काय होतं तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शक्यतो लेक्चर संपूर्ण पहा. लेक्चर आवडलं की तुमच्या मित्रमैत्रिणींना ते शेअरसुद्धा करा, पे सबस्क्राईब करा आणि असंच मोटिवेट करत राहा मला हे लेक्चर्स बनवण्यासाठी. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण हा पॉईंट बघितला होता, कॉजेस ऑफ डॅमेजेस. मोस्टली काय तर यामध्ये आपण नॅचरल डॅमेजेस पाहिले होते. करोजन नॅचरल आहे तर फायर हे काय मॅनमेड सुद्धा असू शकते, बरोबर आहे ना. फायर हा डिस्ट्रेस काही नॅचरलच असेल असं नाही, बनवाच लागतो असं काही नाही. तर ह्याचं मी का परत एकदा एक्सप्लेनेशन करतोय, तर अशा पद्धतीने आता हा जो काही आपल्याला दिसते इथे इमेज, ही जी इमेज दिसते आपल्याला इथे, तुम्ही तर पाहू शकता की हीटमुळं काय झालेलं आहे. हीटमुळं काय झालेलं आहे तर ही जी काही रेन्फोर्समेंट आहे ही टर्नआउट झालेली आहे. रेन्फोर्समेंट काय झालेली आहे, टर्नआउट झालेली आहे या ठिकाणी, बरोबर आहे का. आणि ही रेन्फोर्समेंट टर्नआउट झाल्यामुळे काय झालेलं आहे तर हे वरचं बघा कॉन्क्रीट पील ऑफ झालेलं आहे, पूर्णपणे कॉन्क्रीट काय झालेलं आहे निघून गेलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या सळीला सुद्धा आधार नाही राहिला, ती सुद्धा काय झालेली आहे तर हीटमुळे मऊ पडलेली आहे त्या ठिकाणी. आणि असं त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफ्लेक्शन आलेलं आहे, पूर्णतः वळलेली आहे. हा कॉलमची मेन बॉर्डर आहे. आपण जर इथं पेनने दाखवली तर ही मेन बॉर्डर आहे. हे आपल्याला मेन बॉर्डर दिसते. आणि आता बघितलं तर हा कॉलम असाच सरळ गेला पाहिजे, बरोबर आहे का. हा कॉलम असा सरळ गेला पाहिजे असा. तर असं न जाता काय झालेलं आहे तर हा काय झालेला आहे आतल्या बाजूला टर्न आउट झालेला आहे, दिसतंय का. म्हणजे रादर आकृती मागच्या लेक्चरमध्ये काढून दाखवण्यापेक्षा ही इमेज तुम्हाला जास्त क्लिअरिफिकेशन देऊन जाईल. तर काय झालेलं आहे हे अशा पद्धतीने, थोडासा कलर बदलू आपण इथे. हा तर हे असे टर्नआउट आतमध्ये झालेले आहे. हे काय आहे तर फायरची डिस्ट्रेस आहे हे, बरोबर आहे का. म्हणजे वरचं कॉन्क्रीट हे होणं, स्वेलिंग होतं कित्येकदा, कॉन्क्रीट स्वेलिंग होतं म्हणजे फुगतं कॉन्क्रीट. फुगतं म्हणजे निघायच्या स्टेजमध्ये असतं म्हणून फुगतं आणि फुगून पडतं. स्वेलिंग होणं, हे होणं, हे काय क्रॅक्स जातात. क्रॅक्स का जातात तर जिथं सळी तापती ही, हे सगळे इरेज करू आपण, जिथं सळी तापते त्या ठिकाणी काय होते अशी क्रॅक जनरेट होते. का, कारण की त्या कॉन्क्रीट पासून ती सळी सुट्टी होत असते. कारण बरोबर आहे ना, ही सळी ह्या पोझिशन मध्ये असेल कुठेतरी, आणि ह्या पोझिशन मधून ती सळी काय झालेली आहे तर ओव्हरटर्न झालेली आहे. यामधून ती अशी टर्न झालेली आहे. हे आपण काय करूया लक्षात घेऊया. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये, सेकंड लेक्चरमध्ये सुद्धा आपण हा पॉईंट ऍड केलेला आहे. आणि कोरोजनचं एक्झाम्पल देण्यासाठी खास ही इमेज घेतलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा समुद्र आहे, इथं मुद्दाम समुद्राची इमेज दिलेली आहे. हा समुद्र आहे इथं. आणि ह्या ठिकाणी हे चेक करा की खारवार मी जे म्हणलं होतं कितपत बेकार इफेक्ट दिसतो तुम्हाला, काय इफेक्ट दिसतोय तर तुम्ही चेक करा. हे काय हालत झालेली आहे एखाद्या सळीची, बरोबर आहे का. ही जी कडी आहे जेट्टीवरची आहे, ती बोट्स बांधण्यासाठी ही यूज केलं जातं.
तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याने, खारं वारं म्हणजे उष्ण असतं वारं, ते दमटपणा असतो त्या वातावरणात. तर त्या दमटपणामुळे काय झालेलं आहे, तर असं हे पूर्ण हा डिस्ट्रेस झालेला आहे. दिसतंय का, पूर्ण क्रॅकिंग होऊन पील ऑफ. म्हणजे मी जे लास्ट टाइम अशी डायग्राम तुम्हाला काढून दाखवली होती, काय डायग्राम काढली होती, पेनचा कलर जरा लाल भडक करू आपण, ठीक आहे. हा, तर इथे मी काय डायग्राम काढली होती, तर मी तुम्हाला दाखवली होती अशी सळी, आणि सांगितलं होतं की ती सळी अशी 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 ते तुकडे पडत जातात. पूर्णतः सळीचे असे तुकडे पडत जातात, आणि मधूनच काय राहते, ती एखाद्या ठिकाणी फक्त ती स्टिफ दिसत असते आपल्याला. आपण असा भाग रंगवला होता, इथं हा भाग दिसत नाही, ठीक आहे. आपण बदलू ह्याचा एक कलर, कुठला करू, ह्याला लाल करू, हा दिसेल. हा, तर हे काय होतं, हे अशा पद्धतीने आपण दाखवली होती एक इमेज. रादर ती इमेज बघण्यापेक्षा आता तुम्हाला जास्त क्लिअर झाला असेल या ठिकाणी की करोजन किती मोठा इफेक्ट करतं. बघा, ह्या सगळ्या क्रॅक्स दिसत आहेत. काय करतं, मेटलला पूर्णतः खराब करून टाकतं. आणि हे दिसत आहेत का, इथं पोपडे पडत आहेत त्या मेटलचे. असे हे काय झाले आहेत, सेपरेट पोपडे पडून गेलेले आहेत. हे काय आहे, तर हे करोजनचे एक्झाम्पल आहेत. करोजनमुळे हे इतकंच असं हे होतं. अजून ही एक इमेज आहे आपली, याच्या पुढची. पाहू शकता तुम्ही की कशा पद्धतीने, हा त्याच कडीचा फोटो आहे, आणि इथं तुम्ही चेक करू शकता की कसं या ठिकाणी ह्या अशा क्रॅक्स गेलेल्या आहेत. थोडस वेगळ्या कलरने आपण पाहू, ते ब्लू डार्क दिसेल का, हा. तर हे अशा पद्धतीचे काय दिसतंय, तर क्रॅक्स दिसतात. हा डॉवेल बार आहे बघा. त्याला शक्यतो बोट बांधून ठेवतात. हा समुद्र आहे. तर अशा पद्धतीने काय होतं, तर मेटल खराब होऊन जातं. हे करोजनचं एक लाईव्ह एक्झाम्पल दिसतं. आता हे एक्सपोजर कंडिशन मध्ये आहे. एक्सपोजर म्हणजे काय, तर हे त्या कॉन्क्रीटच्या आत पूर्ण ब्युरिड नाही आहे, फक्त इतकंच कॉन्क्रीट ब्युरिड आहे. बरोबर आहे का? पण जे कॉन्क्रीटच्या बाहेर आहे त्याच्यावर बघा किती इफेक्ट झालेला आहे, किती भयंकर इफेक्ट झालेले आहेत ते असे. हे पाहू शकतो आपण सगळे या ठिकाणी. ह्यासाठी परत हे पॉईंट आपण इन्क्लूड केले आहे लेक्चरमध्ये, की एक्झॅक्ट लक्षात यावं आपल्याला की करोजन कशा पद्धतीने भाग घेत असतं. त्यामुळे एक ही इमेज आणि एक ही इमेज, दोन्ही इमेज तुम्ही लक्षात ठेवा. ह्या अशा करोजनमुळे काय होतं, तर जे काही कॉन्क्रीट आहे ते पील ऑफ होऊन जातं त्याच्यावरच. बरोबर आहे का? त्या ठिकाणी क्रॅक जनरेट होतात, किंवा कित्येकदा असंही होतं की क्रॅक जनरेट होते, आधी क्रॅक जनरेट होते, आणि त्या क्रॅक मधून मॉइश्चर मिळतं. त्या क्रॅक मधून काय होतं, तर मॉइश्चर आतमध्ये पास होतं, आणि त्या पास झालेल्या मॉइश्चरमुळे काय होतं, तर कॉन्क्रीटच्या आत असून सुद्धा हे खराब व्हायला लागतात. म्हणून भिंतीला जे, किंवा भिंतीला नाही, कॉलम किंवा बीमला जे काही क्रॅक्स पडतात, आपल्या स्लॅबला जे काही क्रॅक्स पडतात, ते त्यासाठी आपण बघतो की आतल्या स्टीलला काही प्रॉब्लेम आहे का. आतल्या स्टीलला काही प्रॉब्लेम आहे का, हा आपला त्यातला मेन इश्यू असतो. लक्षात आलं तुम्हाला? तर त्यामुळे आपण कित्येकदा क्रॅक्स वगैरे ह्याच्यावरच्या पाहत असतो, कारण की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आतल्या कॉम्पोनंटला काही खराबी झालेली आहे का. यानंतर जे काही फायर होतं, फायर हा पॉइंट होता. तर फायर एक फायर फायटिंग सिस्टीम आहे, एका अपार्टमेंटची आहे ही सिस्टीम. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे जमिनीच्या अंडरग्राउंड टँक पासून हा पंप आलेला आहे. ही काय आहे, तर वॉटरची आउटलेट आहे. आणि हा काय आहे, तर इच अँड एव्हरी फ्लोअरला ही अशी फायर एक्सटिंग्विशरची सिस्टीम दिलेली आहे, जेणेकरून अख्ख्या बिल्डिंगमध्ये, समजा 10 मजली बिल्डिंग आहे, तर 10च्या 10व्या मजल्यापर्यंत पाणी जाऊन व्यवस्थितरित्या त्या बिल्डिंगला फायर पासून प्रोटेक्शन मिळावं. ही एक आपण सिस्टीम एक्झामिन केली होती, त्यामुळे मी या ठिकाणी हा फोटो शेअर केलाय फायर साठी. तर नेक्स्ट आपला पॉईंट आहे सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ डॅमेज डिटेक्शन. सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ डॅमेज डिटेक्शन हा 4 मार्क्सला येतो कायम. खूप महत्वाचा आहे हा या टॉपिकच्या दृष्टीने. जनरली 4 मार्क्सला हा कायम विचारला जातो.
तर सिस्टमॅटिक अप्रोचमध्ये आपण पहिला पॉईंट डिस्कस करूया, तर प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. तर प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तर पहिल्यांदा जाऊन पूर्ण साईट पाहणे, व्यवस्थितरित्या काय करणे, तर एकदा ती साईट फिरून पाहणे. का फिरून पाहणे, तर तिथे गेल्यावर आपल्याला कळतात गोष्टी की कशा घडत आहेत. तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की ऍक्च्युली गरज आहे किंवा नाही. आता हे घर आहे, बरोबर आहे का, हे एक जुन्या पद्धतीचं घर दिसतंय, ह्याच्या हे मी पाहतोय, तर मला काय वाटतंय की ह्याला बाबा गरज आहे का, कारण बाहेरून तर हे असं शेवाळलेलं आहे, ते ही गॅलरीला क्रॅक गेलेली दिसतीये मला किंवा काय. अशा पद्धतीने प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण घरातून केलं जातं. मग आपल्या लक्षात येईल की कितपत डॅमेज आहे किंवा काही कॉम्पोनंट डॅमेज तरी आहेत का, आणि डॅमेज आहेत तर मग आपण पुढे जातो. देन आहे मटेरियल टेस्टिंगला जाऊ आपण. फिजिकल इन्स्पेक्शन ही तसंच आलं, फिजिकलीच आपण काय जाऊन बघतो तर कशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत, की काय आहे काय नाही, हे फिजिकल आपण इन्स्पेक्शन करतो तिथं फिरून. नेक्स्ट आहे मटेरियल टेस्टिंग. आपलं सगळ्यात आवडतं मटेरियल टेस्टिंग मधली टेस्ट कुठली, तर ही काय आहे, तर ही कॉन्क्रीटची काय आहे, कॉम्पॅक्शन टेस्ट आहे. कॉम्प्रेशन टेस्ट आपण ह्याच्यामधून मोजतो आणि जी काही आपल्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आहे ती सांगतो, बरोबर आहे. कन्व्हेन्शनली आपण कुठं वापरतो, तर M20 ग्रेड कॉन्क्रीट काय करतो आपण जनरली यूज करतो आपल्या घराच्या बांधकामासाठी वगैरे. ते जर हायराईज बिल्डिंग असतील तिथं स्टीलचं हे कमी असेल तर आता अप टू M100 आणि त्याही पेक्षा जास्तचे काय आलेले आहेत, तर मटेरियल इन्व्हेंट झालेले आहेत कॉन्क्रीटला तसे स्ट्रेंथ देणारे, अगदी M100 पर्यंत आहेत. त्यामुळे आपण मेनली काय करतो, तर कॉन्क्रीटवरची मेन टेस्ट आहे म्हणून आपण मटेरियल टेस्टिंगसाठी हे दाखवलेले आहे फेमस. कारण की ब्लॉक फोडणे हे आपण केलेली टेस्ट आहे सगळ्यांनी आपापल्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटमध्ये. या मटेरियल टेस्टिंग, मटेरियल मेनली कॉन्क्रीट असतं, दुसरं काय असतं, स्टील असतं, फरशी, विटा, ह्याचं सुद्धा बघितलं जातं मटेरियल टेस्टिंग. असं नाही की या मटेरियल टेस्टिंग केलं जात नाही, पण ते कित्येकदा प्रोडक्शन किंवा साईटवरती यायच्या आधीच त्याचं हे झालेलं असतं. त्यामुळे ही एक खूप महत्वाची टेस्ट आपण करू शकतो. म्हणजे मटेरियल टेस्टिंग केल्यावर आपल्याला काय होतं, क्लेरिफिकेशन येतं की कितपत स्ट्रेंथ आहे. ही आपण जेव्हा साईटवर कास्ट होतात स्लॅब वगैरे, तेव्हा ही अशा पद्धतीची टेस्ट घेतली जाते. हायवेचे पण स्पेसिमेन घेतले जातात. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, NDT, हा ह्या टॉपिकचा आत्मा आहे म्हणायला सुद्धा आपण कमी नाही केलं पाहिजे, कारण की खूप महत्वाचा आहे हा टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये हा खूप महत्वाचा पार्ट आहे. का हा खूप महत्वाचा पार्ट आहे, तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणजे काय, की एखाद्या गोष्टला हार्म न करता. आता मटेरियल टेस्टिंग जे हे मी म्हणतोय, इथं हा मी ब्लॉक आहे, समजा मी स्लॅबचा ब्लॉक काढला, हा माझा स्लॅब आहे, हा माझा स्लॅब आहे चौकोनी, आणि मला टेस्ट करायचं आहे की हा स्लॅब चांगला माझ्याकडून कास्ट झालेला आहे. तर मी काय करतो, रँडमली असं कुठेतरी त्याला एक चौकोन पाडतो आणि तिथून मी साधारण हा ब्लॉक काढून घेतो. इथं होल पडलं ना, म्हणजे काय झालं, डिस्ट्रक्ट झालं, खराब झालं ते. हा बरोबर आहे का. समजा एखादा माणूस आजारी आहे आणि त्याच्या अंगातनं आपण रक्त काढतोय, त्याला रक्ताची कमी आहे आणि आपण त्याच्या अंगातून रक्त काढून घेतलं, तर चालेल का, नाही चालणार का, कारण की आधीच जर रक्त कमी आहे तर आपण किती त्याच्या अंगातून रक्त काढून घेणार आहे. किंवा एखादा माणूस समजा आजारी आहे आणि त्याला आपण बॉक्सिंग रिंग मध्ये पाठवलं, जा तू फायटिंग कर, बघूया आपण की तू किती फिट आहेस, तर तो काय होईल, एका मुक्क्यामध्ये पडून जाईल तो जमिनीवर. का, कारण की त्याच्यामध्ये ती ताकदच नाही. त्यामुळे त्याला डिस्ट्रॅक्ट न करता काय करणे, स्टेथोस्कोप लावून चेक करणे, एंडोस्कोपी करणे, एक्सरे काढणे, हे जे काय काम आहे ते काय करतं, बॉडी जागेवर ठेवून करतो आपण, बरोबर आहे का. तर अशा पद्धतीच्या टेस्ट म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, ज्याच्यामध्ये कोणतंही हार्म न करता त्या कॉम्पोनंटला ती टेस्ट केली जाते. आता या ठिकाणी ही काय आहे, तर रिबार लोकेटर टेस्ट दिसते आपल्या ह्याच्यामध्ये. हे रिबार लोकेटर आहे, ही NDTच आहे. आता NDT मध्ये बरेच प्रकार आहेत. आता रिबाउंड हॅमर टेस्ट खूप फेमस आहे. अल्ट्रासॉनिक पल्स वेलोसिटी टेस्ट ही खूप फेमस आहे. त्यानंतर ही रिबार लोकेटर टेस्ट आहे, पोटेन्शिओमीटर टेस्ट असती, pH टेस्ट असती. अशा काय आहेत, बऱ्याचशा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहेत ज्या सुद्धा पेपरला विचारल्या जातात. आणि ह्याही टॉपिकमध्ये NDT म्हणजे नॉन
डिस्ट्रक्टिव्ह टेस्टवर खूपसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट कुठल्या असतात, काय आहे त्याचा पर्पज, तर काय आहे की विदाउट हार्म स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारचं हार्म न करता ही टेस्ट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण त्या स्ट्रक्चरला हार्म करतो तेव्हा जर ते आधीच आजारी असेल तर ते काय होईल, अजूनच आजारी पडून जाईल. नेक्स्ट आहे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. म्हणजेच काय केलं जातं तर हा एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि आपण पाहू शकतो तर काय इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट व्यवस्थितरित्या, म्हणजेच काय माणसाची रक्तलघवी ठीक आहे का नाही तपासणीनंतर, किंवा त्याचा एक्सरे व्यवस्थित आला का नाही हे बघितलं पण पाहिजे ना. आपण नुसतं टेस्ट घेण्याचा काही उपयोग नाही, तर प्रॉपर त्याचे रिझल्ट्स पाहिजेत आणि ते रिझल्ट्स असे पाहिजेत की त्याच्यामधून आपण एक सोल्युशन देऊ शकू. त्याच्यामधून आपण काय करू शकू, एक सोल्युशन आपण पुढे रिप्रेझेंट करू शकू. हे असं काय पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन केलं आणि काय झालं हे कळतच नाही खर्च करून, त्याचा काही उपयोग आहे का, तर नाही. म्हणून काय तर डिटेल इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं आहे त्याचं. आणि स्टडी ऑफ अवेलेबल डॉक्युमेंट्स, म्हणजेच काय आता हे डिस्ट्रेसचीच काही उदाहरणं देतो मी, मग आपण अवेलेबल डॉक्युमेंट्स कडे जाऊ. हे आता एक हायवे आहे, हा एक रोड आहे, PQC रोड आहे हा. म्हणजेच काय पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट आहे हे PQC, PQC रोड आहे. कॉन्क्रीटचे रोड भारतात बनतायत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, तर का ते बनतायत तर ते बरेच वर्ष खराब होणार नाही. पण असं काही नाही, जे तुम्ही बघू शकता की हा ही रोड खराब झालेला आहे. हे दिसतंय का, इथं स्टील वरती आलंय, या ठिकाणी स्टील वरती आलेला आहे. दिसत आहेत का ह्या सगळ्या गोष्टी. हे काय झालेलं आहे तर इन्व्हेस्टिगेशन केल्यावर हेही दिसतं. फिजिकली मी गेलो त्याला, आता मला टेस्टिंगची गरज आहे का नाही, माझ्या डोळ्यांना दिसतंय की इथं काय झालेले आहे, ते रिबारिंगची गरज आहे, नाही सॉरी इथं कॉन्क्रीट पॅचिंगची गरज आहे. बरोबर आहे का, काय कॉन्क्रीट पॅचची गरज आहे ह्याला. नाहीतर हे आता इथेही तुम्ही बघाल, ही मी इमेज मोकळी केली तर इथं पेविंग ब्लॉकचा यूज केला बघा. रोडच्या इथं खड्डा भरायसाठी हा काय केलेला आहे, पेविंग ब्लॉकचा यूज केलेला आहे. ऑलरेडी हे एक रिपेअर मेथड इथं वापरली गेलेलीच आहे का, तर हे कॉन्क्रीट गेल्यामुळं इथे हे पॅच वर्क दिसतंयच आपल्याला. बघा कशा कशा पद्धतीचं हे आपल्याला मिळत जातं. आपण डोळे उघडे ठेवून हा चॅप्टर शिकलो तर. हे आहे बिट्युमिनस रोडची. आता ही जर बघाल तुम्ही तर ही इथून इथपर्यंत ही अशी भली मोठी क्रॅक दिसते. मी हे आता त्याच क्रॅकवरती अशी नक्षीकाम केलेलं आहे, बघा तुम्ही. म्हणजेच काय आहे की ह्या बाजूने रस्ता खचत चाललाय कुठेतरी. रस्ता काय झालेला आहे, ह्या बाजूला खचलेला आहे, त्यामुळेच हे काय झाले आहे तर ही क्रॅक एवढी मोठी जनरेट झालेली आहे. हा आपला काय नॉर्मल BT रोड आहे, बिट्युमिनस रोड आहे हा आपला. त्याच्यामध्ये ही डिस्ट्रेस बघा, म्हणजे खराब झालं हे काय, ह्याला टेस्ट नाही पण लक्षात येते ना आपल्याला की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ती खराबी झालेली आहे. आता हे त्याचसोबत एक स्ट्रक्चर बघू. गेलो मी फिजिकल इन्व्हेस्टिगेशनला ह्याला, तर मला काय दिसतंय, हा एक पाईप कलवर्ट आहे. काय आहे, हा एक पाईप कलवर्ट आहे, दिसतोय का पाईप कलवर्ट. तर काय मला दिसतंय की पाण्यासाठी मी जर पाईप कलवर्ट बांधला असेल आणि तिथं बघा ही सगळी झाडं झुडपं उगवलेली आहेत, अशी उगवली आहेत का, अशी भरपूर काय झाली आहेत ही झाडं झुडपं इथं उगवलेली आहेत. मग आता ही झाडं झुडपं उगवल्यामुळे ह्याच्यातून पाणी पास होईल का, किंवा तिकडून पाणी येईल का, तर नाही येणार. ऑफकोर्स इथे आपल्याला दिसतं गाळ साचलेला आहे किंवा काय आहे. तर अशा पद्धतीच्या काय आहेत गोष्टी होतात. त्यामुळे फिजिकल इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं आधी, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन, फिरणे, चेनेज काय आहे, रोडचं जर बघत असतो तर कुठल्या चेनेजला झालंय किंवा स्ट्रक्चरला झालं आहे, हे आपण त्या ठिकाणी काय करतोय बघतोय प्रिलिमिनरी आणि फिजिकल इन्स्पेक्शन्स मध्ये. यानंतर आपण NDT डिटेल डिस्ट्रिक्शन ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. आता काय आहे तर इन्व्हायरमेंटल इफेक्ट. आता भरपूरशा पावसाने खूपसा पाऊस झाला, ही कोकणातलीच एक इमेज आहे छानशी. तर बघा तुम्ही पावसामुळे काय झालं आहे साधारण, तर हे भिंतीला ओल बघा कशी आली, म्हणजे हे ओल पण आली, कंपाऊंड ओल आहे आणि त्याच्यावर मॉस आलाय. असं मॉस म्हणजे काय आलेलं आहे तर शेवाळलेली आहे पूर्ण अशी भिंत, दिसायला ती तशी छान दिसते
पण काय होतं की त्याची मुळं आतमध्ये जाऊन काय होतं की स्ट्रक्चर कमकुवत केलं जात आहे. हे काय आहे, नॅचरल इफेक्ट एक दाखवण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामधून. झाडं उगवलेली तर आहेतच इथं, बघा ही झाडं पण त्याच्यामधून उगवत आहेत, इथंही उगवलेली आहेत ही बॉर्डरवर. एक मॉस, हे काय आपण एक केलंय इन्व्हायरमेंटल एक इफेक्ट आपण दाखवायचा ट्राय केला आहे. एरर्स इन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. आता डिझाईन अँड कन्स्ट्रक्शनचा एरर काय, तर मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं एक उदाहरण देऊन. तर काय आहे की मी एक कॉलम कास्ट करतोय, मी त्याच्यामध्ये सांगतोय की हे असे 6 बार घाला, 4 5 6, आणि हे 12mm5चे तुम्ही 6 बार प्रेफर करा, आणि किती FE500 किंवा FE550 काय असते त्या स्टीलची स्ट्रेंथ असते. त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टरने काय केलं किंवा तिथं वर्क करणाऱ्याने काय केलं, त्याला मला सळी कमी घालायची आहे, त्यांनी हिथं एक सळी लावली, हिथं एक सळी लावली, हिथं एक सळी लावली, इथं एक सळी लावली, असं त्यांनी 10 mm च्या 4 सळ्या लावला समजा. 8 mm च्या 10 mm च्या त्यांनी सळ्या लावल्या अशा फायच्या, आणि 4 सळ्या लावल्या ना, आता आपल्याला दिसतंय तिथे 4 सळ्या लावल्या, आणि FE500च्या किंवा 450च्या लावल्या. आता मिळत नाहीत, पण आपण एक उदाहरण घेऊ. तर मी ज्या स्ट्रेंथला डिझाईन केली ती स्ट्रेंथ मला तिथं दिसेल का, ह्याची जास्त स्ट्रेंथ आहे का ह्याची जास्त स्ट्रेंथ आहे? ऑब्विसली ह्याची स्ट्रेंथ काय आहे, सर्वात जास्त आहे. दिस इज गुड, कारण की हे मी दिलं, मी एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून दिलेलं आहे. पण त्या ठिकाणी हे काय आहे, हे प्रत्यक्ष चुकीचं आहे का, कारण की तेवढी तिथं कॉन्क्रीटची क्वांटिटी ही जास्त होती, आणि तिथं स्टीलची क्वांटिटी कमी होती खूप. सेम डायमेन्शन मी ठेवून केला असेल किंवा काय. तर अशा पद्धतीने काय केलं तर एरर्स इन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन, म्हणजे डिझायनर चांगलं देतो आणि तिथं साईटवर त्याचं कन्स्ट्रक्शन होत नाही ॲज पर डिझायनरनी सांगितल्याप्रमाणे. हे असे काय सारे एरर असतात किंवा कित्येकदा त्या ह्यांनाच कळत नाही जास्त स्टील हे. आता इथं ही इमेज का दाखवली आहे मी, तर इथं बघा हे एक बीमची क्रॅक गेलेली आहे, म्हणजे बीमच्या वरती एक सेपरेशन झालं आणि बीमच्या खाली एक सेपरेशन झालेलं आहे वेगळंच. बीमच्या वरती सेपरेशन झाले, बीमच्या खाली सेपरेशन झाले, आणि हा कॉलम आहे हा मधून मोडलाय. हे काय आहे तर डिझाईनचे किंवा कन्स्ट्रक्शनचे जे एरर आहेत, आणि त्याच्यामधून जर आपण बघितलं तर हे बघा या ठिकाणी हे बघा व्हेजिटेशन झालंय का, इन्व्हायरमेंटल इफेक्ट म्हणून आपण व्हेजिटेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. पण कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे काय झालं आहे तर बीम मधून शिरलाय, हा बरोबर बीम येतोय बघा. तर हा बीम कास्ट न झाल्यामुळे काय झालंय, वरची ही जी काही पॅरापेट आहे किंवा भिंत ही मोडलेली आहे, हा कॉलम काय झालेला आहे तिथून डिफ्लेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीचे काय दिसत आहेत आपल्याला इफेक्ट दिसत आहेत एरर्स मध्ये. त्यानंतर रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय, तर दुर्बिणीने त्यांचा अनालिसिस करणे, व्यवस्थित आतपर्यंत बघून झोकून देऊन, किंवा स्लाइड मध्ये आपली दुर्बीण हे असायची का नाही आधी मायक्रोस्कोप वगैरे, त्याच्या आतमधून ते बघणे. देन आहे स्ट्रेंथनिंग रिक्वायरमेंट्स. तर स्ट्रेंथनिंग रिक्वायरमेंट साठी तुम्ही म्हणाल हा दगडी कॉलम दिसतोय, हे काय आहे तर हा एक रेल्वे ब्रिज आहे, ही रेल्वे जाते ह्याच्यावरून अशी, तशी वरून रेल्वे जाते ह्याच्या, आणि हा दगडी आहे, हा जुना आहे, ब्रिटिश काळातच बांधलेला होता, त्याच्यावरून आज काहीतरी रेल्वे जाते. मग स्ट्रेंथनिंग रिक्वायरमेंट्स आता ह्याच्या बघितल्या. आता शक्यतो काय केलं जातं की अशा जुन्या स्ट्रक्चर्सचं ऑडिटिंग करणं अवघड जातं का, कारण की एका दगडाची स्ट्रेंथ चेक केली तर आतपर्यंत आपल्याला ती चेक करता येते का, तर नाही. कित्येकदा नाही हेच उत्तर आहे, किंवा हे तोडता येतं का नाही, ह्याच्यावर डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट घेतले जाऊ शकतात का, तर नाही. हे अवघड होऊन जातं. पण हे ठरवणं चॅलेंज आहे की कशा पद्धतीचं स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे. आणि पुढच्या ह्या पॉईंटमध्ये रिलिव्हंट अप्रोच टू रिपेअर मध्ये तुम्ही पाहू शकता की हा सेम ब्रिज आहे, आणि ह्या सेम ब्रिजचे हे पिलर्स बघा तुम्ही, मगाशी हेच पिलर्स होते, इथं आता बरोबर तिथं चौकोन आलेला आहे, बरोबर आहे का, तर तेच पिलर्स होते त्या ठिकाणी. आणि आता बघा की ह्याला कॉन्क्रीट जॅकेटिंग केलेलं आहे. झूम करू ही इमेज आपण, मी तर छानशी, हा बघा, हे बघा हे काय केलंय कॉन्क्रीटचं जॅकेटिंग. इथं हा मोकळा कॉलम दिसतोय का आपल्याला,
मगाशी आपण हा कॉलमचा इकडून फोटो बघितला होता. आता बघा मी काय केलंय, हे जॅकेटिंग त्याला केलेलं आहे. का की बाहेरून समजा मला थंडी वाजते, बरोबर आहे का, मला थंडी वाजते, ऊन व्हावं लागते, तर मी काय केलं, जॅकेट घातलेलं आहे माझ्या अंगावरती, मला ऊन लागू नये, थंडी लागू नये म्हणून. तर हे तसंच एक आहे. आणि बाहेरून मला हे घालून मग आता मला काय झालं, मी फिट झालो. आता हे आता इथं आपण हे उदाहरण घ्या की हे समजा हे रेनकोट घातलं का, कारण पाणी आहे. बरोबर आहे का, हे पाणी दिसतंय, आपण असं म्हणू की रेनकोट घातलाय आपण का, तर पाण्यापासून आपला बचाव व्हावा. बरोबर आहे, जसं पाण्याचा फ्लो ह्याला लागत असेल, तसं हे कमकुवत होणार ना, बरोबर आहे का. हे जर पियर आहे तर हे पियर का कमकुवत होतील, कारण रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग हा टॉपिक शिकलेलो आहेच आपण. तर हे पियर का कमकुवत होतील, तर पाण्याच्या फोर्सनी. तर हे पाण्याचा फोर्स त्याच्यावर कमी आदळावा किंवा त्याची तीव्रता कमी होईल म्हणून आपण काय करतो, तर ह्यांना जॅकेटिंग करतो. हा काय की सिस्टमॅटिक आपण अप्रोच केला की कशा पद्धतीनं ही जी काही स्टोनची पियर्स आहेत हे वाचवता येतील. आणि अजून आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर हेही इथं बघता येईल, बघा हे RCC जॅकेटिंग आहे, इथं सळ्या दिसत आहेत बघा छान. हे काय आहे, RCC जॅकेटिंग केलेलं आहे. हा काय असतो, तर रिलेव्हंट अप्रोच टू रिपेअर, म्हणजे काय प्रॉपर अप्रोच आपण दाखवला पाहिजे त्याच्याकडून की कशा पद्धतीने आपण ती गोष्ट हँडल करतोय. कारण मी सांगितलं तुम्हाला की हे जर दगडी कॉलम आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे, मला हे मुळात ह्याचं डिटेक्शनच करणं अवघड आहे ह्याच्या स्ट्रेंथचं. आणि पूर्वीच्या काळी काय होतं, आता डॅम्स वगैरे नव्हते, नदीला पूर आला तरी तो एक ठराविक वेळेनंतर ओसरायचा. पण आता कसं डॅम्सच कुठतरी एकमेकाशी प्रोपोर्शन नसल्यामुळे एका डॅममधून पाणी तर दुसरीकडून सोडलं नाही जात, तर इथं काय होतं, तो प्रेशर लागून राहतो कंटिन्यू. किंवा जास्त पावसाची तीव्रता वाढली, काय वाढलं तर ते स्ट्रक्चर कमकुवत होतं. सो बेटर ह्यांनी काय केलं आहे, तर त्याला जॅकेटिंग केलेलं आहे. इट्स अ गुड एक्झाम्पल ऑफ इट. द एस्टिमेशन ऑफ ॲक्च्युअल लोड्स, यासाठी मी ही इमेज ठेवली होती मागं. तर ह्या काय आहेत, तर हे स्ट्रक्चरल इमेजेस आहेत, एकमेकावर सुपर इम्पोज केल्या जातात. मग बघितलं जातं की आपलं स्ट्रक्चरचं स्टील कसं आहे, कसे आपण युनिट डिझाईन केलेले आहेत, दरवाजे कसे आहेत, काय आहेत, आणि कुठं आपलं स्टील मिसिंग आहे किंवा काय आहे का. तर काय केलं पाहिजे, तर त्याच्यावरती येणारे लोड्स ॲक्च्युली कॅल्क्युलेट केले पाहिजेत. म्हणजे समजा एखादं घराच्या टेरेसचा कशासाठी यूज होतं आहे, तर त्यांनी समजा नवीन बांधलं घर, उद्या भविष्यात त्यांनी ह्या स्लॅब आहे आपला, असं आपण स्लॅब काढू आणि हा स्लॅब मोकळा आहे सुरुवातीला, फक्त इथं स्टेअर्स आहेत असं आपण पकडू. ह्यानंतर ह्यांनी काय केलं की समजा आता वरती हे बेडरूम बांधतायत, चांगले अशी टोले जंग यांनी बेडरूम बांधली. आपण अशी बेडरूम काढू, अशी काय केली ह्यांनी, एक बेडरूम बांधली, तर आपसूक काय झाला, हा लोड वाढला वरचा, बरोबर आहे. हा काय झाला, लोड वरचा वाढलेला आहे. हा जो काही लोड वाढला वरती, हा कशासाठी, तर इथं लोक राहतील म्हणून. त्यावेळेच हे काय केलं पाहिजे, आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, कारण आपली रिक्वायरमेंट चेंज झाली. आधी हे काय होतं, फक्त हे टेरेस होतं, आधी हे काय होतं, तर हे फक्त टेरेस होतं, आणि आता हे टेरेस न राहता काय झाले आहे, तर हे रूम झालेली आहेत, त्याच्यामध्ये माणसं राहणार, वावरणार, फिरणार. आधी फक्त वावरत होती, आता त्यात सामान आलं, कपाट आलं, सगळं आलं. त्यामुळे काय केलं पाहिजे, तर कशा पद्धतीने स्ट्रक्चरचा यूज होतोय त्या पद्धतीने त्याचं एस्टिमेशन, ॲक्च्युली त्याच्या लोड्सचं एस्टिमेशन केलं पाहिजे, डिझाईन केलं पाहिजे. म्हणून हा एक तिथं फोटो त्या ठिकाणी मांडलेला आहे आपण. हे अजून एक बिल्डिंग आहे, एक हाय राईज बिल्डिंगचा माझ्याकडे होता हा फोटोग्राफ. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, हे एक लोड कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे लोड कॅल्क्युलेशन मध्ये काय काय कन्सिडर केलं जातं, तुमचं लाईव्ह लोड, डेड लोड, विंड लोड, कारण की आता ही बिल्डिंग जर उंच आहे, इथं आहे का बिल्डिंग ही उंच आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की 10 मीटरच्या वरती गेलो समजा आपण, 6 मीटरच्या शक्यतो, समजा 10 मीटरच्या वरती आपण जायला लागलो, तर काय करायला लागतं आपल्याला, विंड लोड सुद्धा मेजर करावा लागतो. मग समजा या ठिकाणी बर्फ पडतोय तर स्नो लोड, आजकाल अर्थक्वेक लोडला सुद्धा काय केले जातात, सगळे स्ट्रक्चर डिझाईन केले जातात. तर अशा पद्धतीने ॲक्च्युअल एस्टिमेशन ऑफ लोड करून मग आपण काय केलं गेलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. तर हा काय आहे, तर सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ
डॅमेज डिटेक्शनचे हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आता यानंतर आपण बघायचं आहे ॲस्पेक्ट्स ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन फॉर डॅमेज अँड डिटेक्शन. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. त्याआधी आपण पुन्हा एकदा रिवाईज करू की काय काय आपण बघितलं होतं ह्या सगळ्यामध्ये. तर यामध्ये आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन बघितलं जातं आपण सिस्टमॅटिक अप्रोचमध्ये. तर प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे त्या ठिकाणी फिरणे, व्यवस्थितरित्या पाहणी करणे, फिजिकली जाणे, तिथं फिजिकली जाणे, सगळ्या गोष्टी पाहणे, त्यानंतर मटेरियलचं टेस्टिंग करणे, जे तिथं मटेरियल आहे त्याचं टेस्टिंग आणून करणे. त्यानंतर NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणजेच काय तर मटेरियल टेस्टला काहीतरी तोडायला पाहिजे, आणलं पाहिजे, त्याऐवजी काही तोडफोड न करता आणणे तिथं, म्हणजे तिथं टेस्टिंग करणे म्हणजेच काय नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे सांगितलं होतं. त्यानंतर डिटेल इन्व्हेस्टिगेशन करणे, रिपोर्ट्स वगैरे काढून त्याचे की कशा पद्धतीने ते झालेलं आहे डिस्ट्रेस. हे डिस्ट्रेसचं एक्झाम्पल दिलं आहे, हे एका रोडचं आहे, एका PQC रोड किंवा कॉन्क्रीट रोडचा आहे. त्या ठिकाणी काय चाललेलं आहे तर हा कॉन्क्रीट रोड खराब झालेला आहे, याचं आपण इन्स्पेक्शन केलं. हा बिट्युमिनस रोडचं आपण इन्स्पेक्शन केलं. त्यासोबत त्या रस्त्यावरचं एक हे पाईप कलवर्ड आहे जे काय झालं आहे ब्युरिड झालेलं आहे किंवा तिथं खूप सविडेशन झाल्यामुळे त्याच्यातून पाणी वाहत नाही आहे. नंतर स्टडी ऑफ अवेलेबल डॉक्युमेंट्स बघितलं आपण की कशा पद्धतीने टेस्ट रिपोर्ट्स काढणे आणि मग त्याचा स्टडी करणे किंवा जुने प्लॅन्स काढणे त्याचे, की ह्या प्लॅनमध्ये काय आहे आणि ॲक्च्युली साईटवर ते इम्प्लांट झाले का नाही, तर तो कॉलम तिथं नाही आणि तिथं आहे आणि ह्यांनी बांधला नाही असं नको. बरोबर आहे का. त्यानंतर एस्टिमेशन ऑफ ॲक्च्युअल लोड्स, सॉरी आता इन्व्हायरमेंटल इफेक्टमध्ये आपण मॉस लागलेली भिंत बघितली. एरर्स ऑफ डिझाईन कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं मी की काय तर ॲक्च्युअल रिक्वायरमेंट्स पूर्ण न करता तिथं काहीतरी स्टील कमी केलं जातं, कॉन्क्रीटची क्वालिटी कमी असते, त्यामुळं डिस्ट्रेस होऊन जातं स्ट्रक्चर. हे आहे रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे की डीप अनालिसिस करणे, स्ट्रेंथनिंग रिक्वायरमेंटसाठी सिस्टमॅटिक अप्रोच ठेवून, रिलेव्हंट अप्रोच ठेवून. हे एक मी उदाहरण ह्या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात आलं असेल. एस्टिमेशन ऑफ ॲक्च्युअल लोडसाठी हे सगळे लोड कॅल्क्युलेशन्स आहेत. ही छानशी इमारत दाखवली मी, सांगितलं तुम्हाला विंड लोड, लाईव्ह लोड, डेड लोड, अर्थक्वेक लोड, अशा पद्धतीचे लोड, ह्या लोडचे एकत्रित कॉम्बिनेशन्स हे सगळं करून काय करावं लागतं तर त्याचं डिझाईन पुन्हा एकदा करून बघावं लागतं की आता त्याचा काय यूज आहे आणि कशासाठी ते डिझाईन केले गेलेले आहेत. ठीक आहे, तर आज आपलं हे लेक्चर 2 या ठिकाणी मी संपवतोय. लेक्चर 3 मध्ये आपण जाणार आहोत आस्पेक्ट ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन फॉर डॅमेज डिटेक्शन. हा हे काय आहे महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये, तो आपण आस्पेक्ट्स ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन डिटेक्शन हा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहात. ठीक आहे, लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही लेक्चरची रिक्वायरमेंट आली असेल तर मला खाली कमेंट्समध्ये सांगा, ज्याप्रमाणे मीही माझं लेक्चर इम्प्रोवाइजही करत जाईन आणि तुम्हाला ज्या लेक्चरची गरज आहे त्या पद्धतीचे लेक्चर्स मी तुम्हाला देत जाईन. तोपर्यंत थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.